टाक्यापासून इकडे हे बघा इथं टीप आलेली आहे बाही जोडलेली. तर इथून असा मी मुंडा मोजून घेणार आहे. किती भरला? आलेला होता 6.5. तिथे एक रेघ ओढून घ्यायची. हे बघा आज मी तुम्हाला बाही कटिंग करायची दाखवणार आहे. तर बघा कोणतेही साईजची बाही असू दे या पद्धतीने तुम्ही कट करा, म्हणजे अगदी परफेक्ट बाही कट होणार आहे तुमची. तर बघा कशी आहे कटिंग. तर बाहीची उंची आहे 9 इंच. तर आपल्याला अस्तरची बाही आहे तर 10 इंचावर खूण करून घ्यायची, 1 इंच प्लस करायचे. तर इथं मी सरळ रेघ ओढून घेतली आधी, नंतर ही सरळ रेघ ओढून घ्यायची. ब्लाऊजवर जुन्या ब्लाऊजवर बाहीची कटिंग दाखवणार आहे मी. तर अगोदर कटिंगचं माप घेऊया. हे बाहीचं हे बघा उंची आहे 9 इंच दिसली. रुंदी आहे 5 इंच. नंतर बायसेप इथून मोजायचा, असा असा मोजायचा टाक्यापासून इकडे. हे बघा 6.5 आहे बायसेप. आणि आता आपल्याला मुंडा पण मोजून घ्यायचा आहे. तर बाहीच्या बाजूने घेणार आहे मी मुंडा मोजून. हे बघा इथं टीप आलेली आहे बाही जोडलेली. तर इथून असा मी मुंडा मोजून घेणार आहे. किती भरला? 6.25. तर या पद्धतीने या मापाची बाही कट करायची आपल्याला. बायसेप आलेला होता 6.5. तिथे एक रेघ ओढून घ्यायची सरळ अशी. आता या रेघेवर या कोपऱ्यातून मुंडा टाकायचा आहे. मुंडा किती आला होता? 7.25. तर हे 7.25 बरोबर इथे लावायचे आणि इथे टोक कुठं टेकते बघायचं आणि खूण करून घ्यायची. आणि मग इथून पुढे 1.5 इंच आपल्याला मार्जिन हवं फिटिंगसाठी. आता ही पण रेघ आपण सरळ ओढून घेऊ. आता इथून बायसेपच्या आत इकडे अर्ध करून घ्यायचंय असं टेपने. हा स्टेप उचलून इथे ठेवायचा बरोबर. हे बघा असा आणि खूण करून घ्यायची. असे हे 2 चौकोन समान झाले. आता या चौकोनाचा तिरकस 2 भाग करायचे असे. या कोपऱ्यातून या कोपऱ्यापर्यंत अशी रेघ ओढून घ्यायची. आणि आता या चौकोनाचे 4 भाग करायचे समान. तर बघा याचा अर्धा करूया अगोदर. नंतर याचा अर्धा करूया. या पद्धतीने आपल्याला रेघा ओढून 4 भाग करायचे असे. आता ही जी तिरकी रेघ आलेली आहे त्याच्यावर 2 इंच या कोपऱ्यापासून असे. आणि ही मधली खूण बरोबर. आता या खुणेला इथून सुरुवात करायची आहे आणि या खुणेला इथून सुरुवात करायची. तर मग तुम्हाला हाताने असं येत असेल तर ठीक, असं नाही तर मग हे घ्या असं आणि येणे मारून द्या या पद्धतीने. आता इथं ठेवायचं आहे आणि इथं ठेवायचं आहे असं.
नंतर ही खूण आपल्याला मिळवायची. हे बघा अशी. आणि आता इथे आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर आहे 5, 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने इथे फोल्ड करून दाखवते. तर या पद्धतीने आपण इथून ही अशी बाहीची कटिंग करायची आहे. तर मी बाहीची कटिंग केली, पण व्हिडिओ चालू करायला विसरले होते. तर मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे, परत दाखवली कशी करायची ती. आणि मग ही मी कापून घेतली. बघा बरोबर अगदी हे बघा. या पद्धतीने बाहीची कटिंग अशी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.